नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. जय महाराष्ट्राच्या कसं असेल 2026 या विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 2025 या सरत्या वर्षाला अगदी आनंदाने निरोप आपण सगळेजण देतोय आणि तसंच 2026चं तितकंच उत्साहात स्वागत सुद्धा करतोय. येणारं वर्ष आपल्या सगळ्यांसाठी आनंदाचं असावं, सौख्याचं असावं आणि भरभराटीचं असावं अशी प्रार्थना सुद्धा आपण सगळेजण करतोय. पण ग्रहमानांच्या दिशेनुसार आपलं येणारं हे वर्ष नेमकं कसं असेल हे जाणून घ्यायची उत्सुकता सुद्धा तुम्हाला असेलच. तर त्याच संदर्भात जय महाराष्ट्र तुमच्यासाठी कसं असेल 2026 हा एक विशेष कार्यक्रम घेऊन आलेला आहे. 2026 या वर्षामध्ये प्रत्येक राशीनुसार संपूर्ण भारताचं, महाराष्ट्राचं, राजकीय वर्तुळातल्या विरोधकांचं, सत्ताधाऱ्यांचं आणि आम्हा सगळ्या सामान्यांचं हे वर्ष नेमकं कसं असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आणि त्याच विषयी सांगण्यासाठी माझ्यासोबत सध्या जय महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आहेत चंद्रशेखर भावे गुरुजी. गुरुजी नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं या कार्यक्रमामध्ये. आज आपण गुरुजींशी या सगळ्या संदर्भात सविस्तरपणे बोलणारच आहोत. 12 राशींविषयीचं ग्रहमान जाणून घेणार आहोत आणि इतरही काही मजेशीर प्रश्न सुद्धा त्यांना विचारायचे आहेत, कारण सध्या राजकीय वर्तुळात सुद्धा बऱ्याच घडामोडी घडत आहेत. त्या अनुषंगाने सुद्धा 2026 वर्षाविषयीचे अनेक मजेशीर केसेस सुद्धा आपण ऐकणार आहोत. तर आता लगेचच आपण या चर्चेकडे आणि गुरुजींच्या मार्गदर्शनाकडे बोलूयात. गुरुजी, 12 राशींसंदर्भात आता आपण म्हणत होतो, तर मुळात 2026 हे वर्ष प्रत्येक राशीच्या माणसासाठी त्यांच्या नोकरीच्या हिशोबाने, नवीन शुभकार्य घरात करायचं असेल तर त्या हिशोबाने, आरोग्याच्या हिशोबाने, प्रवासाच्या हिशोबाने, खर्चाच्या, आर्थिक ताळेबंदाच्या हिशोबाने नेमकं कसं असेल या सगळ्या विषयीचं, या 12 राशींविषयीचं मार्गदर्शन तुमच्याकडून ऐकायचंय. नमस्कार. जय महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांना नवीन वर्षासाठी शुभेच्छा. आता आपण प्रत्येक राशीसाठी हे साधारण वर्षभर कसं जाईल, ग्रहमान काय सांगते त्याविषयी बघूया. पहिली सगळ्यात राशीचक्रातली रास ही मेष रास आहे. आता मेष राशीसाठी सध्या 7.5 काळ सुरू आहे, पण त्यांनी फार काळजी चिंता करायची गरज नाही आहे. खर्च तर होणार आहे, पण हा खर्च मात्र तुमचा तीर्थक्षेत्र, देवदर्शन किंवा पर्यटन ह्या गोष्टींवरती भरपूर खर्च होईल, त्याच्यामुळे तशी काही चिंता नाही आहे. मात्र साधारण फेब्रुवारी मार्च महिन्याच्या आसपास तुम्हाला कामाचा खूप धावपळ होईल. कामाच्या ठिकाणी भरपूर धावपळ होईल आणि त्या ठिकाणी पूर्ण लक्ष देऊन काम करायला लागेल. तुमचा शब्द तुमचे वरिष्ठही ह्या काळात मोडणार नाहीत आणि मात्र निर्णय घेताना मात्र मग तुम्ही खूप विचार करून मग घ्या. घाई गडबडीत घेतलेले निर्णय मात्र तुमचे चुकू शकतात. आणि साधारण मे आणि जूनच्या दरम्यान, एप्रिल मे जूनच्या दरम्यान तब्येत खूप सांभाळावी लागेल. तब्येत सांभाळावी लागेल, तशीच मोठमोठी यंत्र किंवा वाहनं चालवताना, हाताळताना खूप काळजी तुम्हाला घ्यायला लागेल. आता वृषभ राशीकडे बोलू. वृषभ राशीसाठी सुरुवात तर खूप चांगली होईल, परंतु महिन्याभरामध्ये तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध धावपळ थोडीशी आपल्याला करावी लागणार आहे. त्याच्यानंतर मात्र थोडेसे चांगला काळ तुमच्यासाठी येईल. मार्चच्या आसपास हा खूप धावपळीचा आणि दगदगीचा काळ असेल. व्यावसायिक जे व्यापारी आहेत, व्यावसायिक आहेत, बिझनेसमॅन आहेत, त्यांच्यासाठी भरपूर नवीन संधी त्या काळात उपलब्ध होणार आहेत. नोकरदारांसाठी मात्र वरिष्ठांची थोडी मर्जी तुम्हाला सांभाळावी लागेल. मार्च एप्रिलच्या दरम्यानी मित्र मैत्रिणींशी किंवा ओळखीच्या लोकांशी वादविवाद टाळा. त्याच्यानंतर जून महिन्यानंतर मात्र खूप चांगल्या संधी तुम्हाला चालून येतील आणि पुढचं वर्ष बाकीचं चांगलं जाईल. आता मिथुन रास. मिथुन राशीच्यासाठी सुरुवातीचा पहिला जो महिना असेल हा खूप धावपळीचा, अनेक वेगवेगळ्या संधी उपलब्ध त्यावेळी होतील. मात्र त्यावेळी खूप जपून निर्णय घ्यावे लागतील. कोणाचा तरी नक्की बरोबर सल्ला घेऊन मग ते निर्णय घ्या, कारण निर्णयामध्ये काहीतरी चुकण्याची शक्यता जास्त राहील. त्याच्यानंतर फेब्रुवारी महिन्यात, मार्च महिन्यात या काळामध्ये काही अपघात, अरिष्ट अशी वगैरे येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने काळजी घ्या. आणि त्याच्यानंतर मार्च एप्रिल या दरम्यानी तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. सगळ्यात जास्त म्हणजे कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वगैरे वागताना अतिशय जपून वागावं लागेल. जून नंतर
जून नंतर काही आकस्मिकरित्या धनलाभ वगैरे होण्याची शक्यता त्यावेळी राहील. आणि पुढे ऑक्टोबर नोव्हेंबर या काळामध्ये वाहनं चालवताना खूप दक्षता तुम्हाला घ्यावी लागेल. त्याच्यानंतर कर्क रास आहे. कर्क राशीसाठी सुरुवात तर खूप चांगली दिसते, मात्र अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल. खर्च होईल, प्रवास घडतील, किंवा तुमच्या कामाच्या दृष्टीने फार महत्त्वाचा हा काळ आहे. अतिशय निर्णय घेताना फार दक्षता घ्यावी लागेल त्यावेळी, कारण बऱ्याचशा ग्रहांची गर्दी तुमच्या अशुभ स्थानात झालेली आहे. त्याच्यानंतर मार्च एप्रिलच्या दरम्यानी सध्या जे तुम्हाला जे म्हणजे एक भाग्यवर्धन म्हणा किंवा आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे ज्या गोष्टी होतात, पण आता सध्या त्याच्यामध्ये अडचणी येत आहेत. हा काळ थोडासा जास्त आणखीन तीव्र झालेला वाटेल. मात्र जून नंतर आपल्या राशीमध्ये गुरुसारखा शुभग्रह हा उच्च होऊन येतोय. त्याच्यामुळे जून नंतरचा काळ अतिशय चांगला असा राहील कर्क राशीसाठी. आता आपण सिंह राशीकडे वळू. सिंह राशीसाठी सुरुवातीच्या काळामध्ये खूप चांगल्या बातम्या ऐकू येतील. तुम्ही घेतलेले निर्णय खूप लाभदायक ठरतील. व्यावसायिकांसाठी आणि बिझनेसमॅनसाठी भरपूर लाभदायक असे पहिला सुरुवातीची तिमाही राहील. मात्र नोकरदार वर्गांनासुद्धा त्यांची प्रशंसा होईल अशी काही घटना घडतील. मात्र याच काळामध्ये तुम्हाला थोडासा हितशत्रूंचा सुद्धा त्रास होणार आहे, तर त्यापासून जपून राहा. आणि कौटुंबिक वादविवादामध्ये पडू नका, कारण खास करून सासरच्या मंडळींशी वादविवाद भांडणं अजिबात करू नका, कारण त्यातनं मग पुढे जे काय वादळ उठेल ते आपल्याला पूर्ण वर्षभर भांडत राहण्यासाठी पुरेल. त्या भांडणाच्या वादाच्या ह्याच्यात पडण्यापेक्षा टाळलेलं कधी बरं. आणि 6 महिन्यानंतर म्हणजे वर्षाच्या उत्तरार्धामध्ये लोकोपयोगी अशी कामं कराल, काही दानधर्म हातातून घडेल आणि बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या होतील. आता कन्या राशीच्या दृष्टीने पहिली तिमाही ही खूप शुभ अशी असणार आहे. आपल्या घरासाठी काही खर्च कराल, नवीन घरं घ्याल, जमीन जुमल्यामध्ये अडकलेली किंवा जी थांबलेली कामं आहेत त्याला चांगली चालना मिळेल सुरुवातीच्या काळामध्ये. त्याच्यानंतर संतती किंवा लहान मुलांकडून झालेल्या कामाबद्दल खूप अभिमान वाटण्यासारख्या काही गोष्टी तुमच्या बाबतीत घडणार आहेत. मात्र ह्या आनंदात हुरळून जाऊन खाण्यावर आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. कारण का की त्याच्यानंतर पोटाचे विकार, अपचन वगैरे या गोष्टी तुम्हाला त्रास देण्याची शक्यता आहे. आणि एप्रिल आणि मेच्या दरम्यान मात्र जोडीदाराशी वादविवाद टाळा, कारण त्यावेळी ही शक्यता जास्त देते, कारण शनी आणि मंगळाची त्यावेळी युती होते एकाच राशीमधून. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर म्हणजे वर्षाच्या उत्तरार्धामध्ये गुरु तुमच्या लाभस्थानात येतोय आणि हा गुरु तुम्हाला अनेक प्रकारचे लाभ करून देणार आहे. त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. आता आपण तूळ राशीकडे वळू. तूळ राशीच्या दृष्टीने सुरुवातीच्या काळामध्ये नातेवाईक, भावंड किंवा मित्रपरिवार यांच्याशी थोडेसे वादविवाद संभवतात, ते टाळण्याचा प्रयत्न करा. त्याच्यानंतर मात्र खूप चांगल्या गोष्टी होतील. तुमची जमिनी संदर्भाची अडकलेली कामं सगळी मार्गी लागतील किंवा घरामध्ये काही सजावटीच्या गोष्टी खरेदी कराल. आणि शेवटचा जो महिना आहे मार्च एप्रिल, ह्या महिन्यामध्ये मुलांच्या बाबतीमध्ये काही चिंता निर्माण होतील तुमच्या बाबतीमध्ये, पण ते तुमच्या नेहमीच्या न्यायी स्वभावानुसार तुम्ही त्याबरोबर सॉल्व कराल आणि पुढे जाल. आणि उत्तरार्धात मात्र कामाच्या ठिकाणी भरपूर संधी तुम्हाला उपलब्ध होणार आहेत. किती काम करू आणि किती नाही अशा संधी उपलब्ध होतील. आता वृश्चिक राशीच्या दृष्टीने वर्षाची सुरुवात ही धनलाभाने होईल. बऱ्याच प्रकारचे धनलाभ नाही तर बाकी अनेक प्रकारचे लाभ तरी नक्की होतील. कौटुंबिक सोहळा समारंभाचा भरपूर आनंद घ्याल. त्याच्यानंतर
अनेक प्रकारची साहस पराक्रम तुमच्या हातातनं घडण्याची शक्यता आहे आणि त्यात तुम्ही यशस्वीसुद्धा व्हाल आणि प्रशंसा पात्र असे ठराल अशी काही कामं तुमच्या हातून होणार आहेत पहिल्या तिमाहीमध्ये. आणि उत्तरार्धामध्ये गुरु जेव्हा बदलेल किंवा गुरु राशी संक्रमण करून कर्क राशीत ज्यावेळी जाईल त्यावेळी तुमच्या मनात असलेल्या अनेक इच्छा पूर्ती हा गुरु करून देणार आहे. त्यामुळे तशी काही फारशी काळजी करायची आवश्यकता नाही आहे तुम्हाला. आणि धनुरास, आता धनुराशीसाठी तर सुरुवात अशी होईल की आत्ता काय करू आणि काय नको अशा काही गोष्टी घडतील, काही घटना घडतील, प्रवास घडतील किंवा खूप मोठमोठी कामं तुम्ही प्लॅन कराल. मात्र ती जसे प्लॅन केले ते प्लॅन प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करा तर त्याच्यात यश मिळेल. की नुसतं प्लॅन करून काही उपयोग नाही, नुसतंच नियोजन करून काही उपयोग नाही, त्या दृष्टीने कृतीसुद्धा व्हायला पाहिजे. मात्र अनेक प्रकारची कामं एकदम डोक्यात विचार करून ती करायचा प्रयत्न करू नका, नाहीतर कामामध्ये फारसं यश तुम्हाला मिळणार नाही आहे. त्याच्यानंतर मार्चच्या अखेरीस किंवा फेब्रुवारी मार्चच्या आसपास धनलाभ चांगल्या प्रकारे संभवत आहेत. आणि त्याच्यानंतर तोपर्यंत तुमच्या गुरुची खूप चांगली साथ आहे, दैवाची साथ आहे, त्यामुळे पुढे जाईल. आणि त्याच्यानंतर उत्तरार्धात मात्र मनशांती जी तुम्हाला फारशी कधी लाभत नाही धनुराशीच्या लोकांना, ती मनशांती थोड्याफार प्रमाणात मिळेल. कारण का तुमच्या हातून काही आध्यात्मिक साधना उपासना या गोष्टी त्यावेळी खूप चांगल्या संधी तुम्हाला येतील. मात्र त्याचा तुम्ही उपयोग करून घेतलात तर तुम्हाला त्याचा लाभ चांगल्या प्रकारे होईल. आता मकर राशीकडे वळूया. मकर ही एक शनीची अशी रास आहे. आता या मकर राशीसाठी कसं राहील की सुरुवात जी आहे ही फार खर्चानी, धावपळीनी, दगदगेनी अशी होणार आहे. मात्र फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यामध्ये आपल्याला खूप चांगला काळ, खूप चांगल्या संधी मिळतील. व्यावसायिक लोकांसाठी खूप चांगल्या संधी मिळतील. काही आपल्या स्वभावाच्या विरुद्ध जाऊन काही जोखीम असलेली कामं तुम्ही यशस्वी कराल. आणि त्याच्यानंतर थोडीशी तब्येतीची मात्र काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. कारण का वात विकार म्हणजे जसे गुडघेदुखी, सांधेदुखी, पाठदुखी यांनी थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. त्या बाबतीत दक्षता घ्यावी लागेल. आणि या वर्षीचा उत्तरार्ध जो आहे या उत्तरार्धानंतर मात्र तुम्हाला खूप चांगला काळ येणार आहे. कारण गुरुचं भ्रमण हे तुमच्या सप्तम स्थान अर्थात त्याची दृष्टी तुमच्या लग्नस्थानावर आल्यामुळे तुम्हाला समाजासमोर जे एक चांगली लोकप्रियता मिळू शकते त्या काळामध्ये अनेक प्रकारचे लाभ होऊ शकतात. आणि अशा रीतीने हे पुढचं वर्ष तुमचं जाईल. त्याच्यानंतर कुंभ राशीच्या लोकांसाठी या वर्षाची सुरुवात अतिशय आनंदाने आणि उत्साहाने होणार आहे. खूप जुने मित्र मैत्रिणी ज्यांच्याशी फारसे आत्ता तुम्ही संपर्कात नाही आहात अशा लोकांशी संपर्क होईल आणि त्यांच्या संगतीमुळे तुम्हाला खूप आनंद मिळेल. अनेक प्रकारचे लाभ होतील. व्यावसायिक किंवा जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी हा खूप लाभाचा काळ आहे. अनेक फार पूर्वीच्या जी जे काही जुनी येणी वगैरे असतील ही या काळामध्ये वसूल होण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने चांगला प्रयत्न करायला हरकत नाही आहे. फक्त एप्रिल मेच्या दरम्यान तुम्ही बोलण्यावर आणि खाण्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. कारण त्यातून पुढे काही गोष्टी उद्भवतील त्या त्रास देतील. उत्तरार्धात मात्र थोडीशी तब्येतीच्या दृष्टीने तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. व्यावसायिकांसाठी उत्तरार्ध खूप चांगला राहील. आणि मात्र बाकी नोकरदारांसाठी वगैरे वरिष्ठांची खप्पामर्जी होण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने तुम्ही वरिष्ठांशी या काळात वागलं तर पुढे तुम्हाला पूर्ण वर्ष हे सुसह्य जाईल. आणि आता शेवटची मीनरास, या मीनराशीच्या दृष्टीने फार महत्त्वाचं म्हणजे यांची आता 7.5 मधला काळ सुरू आहे. तर त्यामुळे होणाऱ्या ज्या काही गोष्टी म्हणजे त्यांच्या बाबतीत आत्तापर्यंत घडत आहेत
ह्या थोड्याशा अजून लांबत राहतील. मात्र सुरुवातीचे जे काही महिने आहेत ह्या महिन्यांमध्ये मात्र त्यांना कामाच्या ठिकाणी भरपूर धावपळ करावी लागेल, खूप मेहनत करावी लागेल. फळ त्याचं नंतर मिळणार आहे. एप्रिल एक साधारण तिमाहीच्या शेवटी खूप चांगली फळं तुम्हाला त्यावेळी मिळतील. आणि एप्रिल मेच्या दरम्यानी वाहन चालवताना किंवा कुठेही साधं वावरताना सुद्धा खूप दक्षतेने तुम्हाला वावरायचं आहे. कारण का त्यावेळी काही छोटे मोठे अपघात, पडणं, आपटणं, घसरणं अशा गोष्टी होऊ शकतात. तर 7.5च्या काळामध्ये एक दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. तर या 12 राशींविषयीचं नेमकं 2026 या वर्षासाठीचं ग्रहमान कसं असेल, काय नेमकं घडू शकतं, कुठं तुम्हाला काळजी घ्यायची आहे, या सगळ्या संदर्भातलं मार्गदर्शन हे गुरुजींनी आता केलेलं आहे. आणखी महत्त्वाच्या विषयांवर त्यांच्याशी बोलायचंच आहे. आगामी वर्षाच्या अनुषंगानं त्यांच्याकडून काही माहिती घ्यायचीच आहे. 2026 हे वर्ष आपल्यासाठी नेमकं कसं असणार आहे, ग्रहमानाच्या दृष्टीनं ते कसं असणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने काय तुम्हाला काळजी घ्यायची आहे हे आपण या विशेष कार्यक्रमात जाणून घेतोय. आणि त्याच्यासाठी भावे गुरुजी सध्या आपल्यासोबत आहेत. गुरुजी, मला असं विचारायचं की आता 12 राशींविषयीचं तर मार्गदर्शन तुमचं आम्ही ऐकलंच, त्या अनुषंगानं अनेक आपले प्रेक्षक आहेत जे काळजी सुद्धा निश्चित घेतील, पण एकंदरीत संपूर्ण भारतवासियांसाठी 2026 हे वर्ष कसं असेल? ज्योतिषशास्त्रामध्ये पूर्ण म्हणजे जेव्हा राष्ट्राचं भविष्य बघितलं जातं त्याला मेदिनीय ज्योतिष असं म्हटलं जातं. आणि ते दरवर्षी मकर संक्रमण, हे मकर संक्रमण म्हणजे आपण एक सण म्हणून आपल्याला सर्वसामान्य माणसांना माहिती असतो, पण मकर संक्रमण म्हणजे रवी ज्यावेळी मकर राशीत प्रवेश करतो त्यावेळची जी कुंडली असते ती साधारण पूर्ण वर्षभराचं राष्ट्राचं एक भविष्य किंवा काही घडामोडी ज्या काय होतील किंवा हे सगळं आपल्याला त्याचं दिग्दर्शन होत असतं त्या कुंडलीवरनं. तर आता तशा प्रकारची कुंडली जी आहे ती 14 जानेवारीला दुपारी 3:06 मकर राशीत सूर्य प्रवेश करतोय. आणि राजधानी दिल्लीच्या ठिकाणची जी कुंडली आहे त्यावेळची, त्याप्रमाणे बघितलं तर विरोधकांचा उपद्रव खूप वाढेल सत्ताधारी पक्षासाठी. हा साधारण एप्रिल आणि मेच्या दरम्यान खूप उपद्रव वाढेल. त्यामुळे सत्ताधारी पक्षाला खूप अगदी तारेवरची कसरत करावी लागणार आहे लोकांच्या मनात त्यांच्याविषयीची जी काही प्रतिमा आहे ती परत तयार करण्यासाठी. दुसरी गोष्ट, पर्जन्यमान जे आहे ह्या वर्षीसाठी पूर्ण भारताचं हे सुद्धा अतिपर्जन्य होण्याची शक्यता आहे. म्हणजे असं होईल की ज्यावेळी पाहिजे पाऊस त्यावेळी आला नाही आणि नको त्यावेळी पाऊस आला आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी घडणार आहेत. कारण ते ग्रहमान यावेळी तसं दाखवत आहे. मात्र सत्ताधारी पक्ष हा टिकून राहील या सगळ्या विरोधकांच्या ह्याच्यावर, पण उपद्रव मात्र नक्की भरपूर होईल. बरं, आपण आता हे भारताच्या अनुषंगाने म्हणालो, तसंच आता मला विचारायचं की महाराष्ट्राच्या अनुषंगाने कसं सांगता येईल? म्हणजे सर्वसामान्य नागरिक आहेत, बळीराजा आहे जो एकंदरीत या सगळ्या वर्षभराचं नियोजन करत असतो, तर त्या अनुषंगानं महाराष्ट्रासाठीचं ग्रहमान 2026 वर्षाचं कसं असेल? महाराष्ट्रासाठी बघितलं तर ग्रहमान थोडंसं आर्थिक बोजा सरकारवरती वाढणार आहे या वर्षामध्ये. म्हणजे थोडकं आपण म्हणतो कर्ज वाढेल थोडक्यात. अशा काही योजना वगैरे सरकारकडनं चालू केल्या जातील आणि कर्जाचा थोडासा बोजा वाढेल, पण सर्वसामान्य जनतेसाठी ही गोष्ट चांगली राहील. त्याच्यानंतर शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने बघितलं तर थोडासा शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना वगैरे काही योजनांमुळे वगैरे किंवा याच्यामुळे त्रास होण्याची शक्यता या वर्षात दिसते महाराष्ट्राच्या दृष्टीने. तसंच सत्ताधारी पक्षाच्या दृष्टीने बघितलं तर त्यांनाही बाकीच्या ज्या काही इतर निवडणुका आत्ताच झाल्या तेवढ्या प्रमाणात यश हे नाही मिळणार आहे. महानगरपालिकांच्या बाबतीमध्ये विरोधी पक्षांचे म्हणजे त्यांचीही थोडीशी सरशी दिसते आणि त्याच्यामुळे होणारी निवडणूक ही फार चुरशीची आणि अटीतटीची होईल. मात्र त्या निवडणुकीच्या दृष्टीने बघितलं आणि एकंदरच पूर्ण वर्षाच्या दृष्टीने बघितलं तर की सत्ताधारी पक्षाच्या साठी दैवाची साथ खूप चांगली आहे आता सध्या तरी. त्याच्यामुळे निवडणुकीमध्ये अटीतटीची जरी निवडणूक झाली तरी त्यांची सरशी दिसते सत्ताधारी पक्षाच्या दृष्टीने.
बरं. आता जसं आपण म्हणालो की एकंदरीत भारताच्या दृष्टीने किंवा महाराष्ट्राच्या दृष्टीनं तुम्ही सांगितलं, एखाद्या राजकीय नेत्याचं नाव आता मी तुम्हाला सांगते, तर त्यांच्यासाठी 2026 हे वर्ष कसं असेल हे जाणून घेण्यासाठीची सुद्धा एक वेगळी उत्सुकता आहे. तर मी काही नावं सांगते राजकीय वर्तुळातली, आणि त्यांचं 2026 हे वर्ष कसं असेल याच्याविषयी तुम्ही थोडक्यात सांगा. सगळ्यात पहिलं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी. खरं बघितलं तर फक्त राशीवरून एखाद्याचं वर्ष कसं जाईल हे थोडंसं कठीण असतं. काही ढोबळ गोष्टी आपण त्यांच्यासाठी सांगू शकतो की त्यांची वृश्चिक रास आहे माननीय नरेंद्र मोदींची, आणि वृश्चिक राशीसाठी सध्या त्यांना घरूनच उपद्रव होत आहे हे दिसतं. कारण का राहूचं भ्रमण कुंभ राशीतलं जे आहे हे त्यांना घरून बराचसा उपद्रव होतो आहे, म्हणजे राष्ट्रातनं किंवा विरोधी पक्षाकडनं असं म्हणा, त्यांच्याकडनं जो उपद्रव होतो आहे त्याच्यामध्ये त्यांची बरीचशी ऊर्जा म्हणजे निघून जाती आहे. असं जरी असलं तरीसुद्धा मार्च एप्रिलच्या दरम्यान त्यांना जो उपद्रव वाढेल त्याच्यावर ते ठोस काहीतरी त्यांचा बंदोबस्त करतील, कारण त्यांचा राशीस्वामी उच्च राशीतनं त्यावेळी भ्रमण करतो फेब्रुवारी मार्चच्या सुमारास. बरं. आता पुढचं नाव हे विरोधी पक्षातलं राहुल गांधी. तर राहुल गांधींची सुद्धा बघितली तर वृश्चिक रासच आहे, त्यांचीही वृश्चिक रास आहे. परंतु पत्रिकेमध्ये फरक असतो, ग्रहमान किंवा त्यांची जी बलवत्ता असते तर त्याप्रमाणे बघितलं तर राहुल गांधींना सुद्धा जसा वृश्चिक राशीला मोदींना उपद्रव आहे तसा त्यांनाही उपद्रव आहे त्यांच्याच पक्षातून. त्याच्यामुळे त्यांनाही तो त्रास सहन करायला लागणार आहे. आणि जनतेचा कौल मात्र थोडासा त्यांचा विरुद्ध दिसतोय, कारण शनीचं जे भ्रमण आहे पंचम स्थानातनं त्यांच्या, ते शनीचं भ्रमण हे त्यांना थोडा त्रास देईल. बरं. आता राज्यातल्या नेत्यांकडे येऊया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्र फडणवीसांची रास जी आहे ती कुंभ रास आहे, आणि कुंभ राशीसाठी किंवा एकंदर त्यांच्या कुंडलीच्या दृष्टीने बघितलं तर खूप चांगले दिवस आणि काळ त्यांच्यासाठी सुरू आहे. आणि येणाऱ्या वर्षातलं म्हणजे अर्ध्या वर्षापर्यंत पूर्वार्धात त्यांच्यासाठी खूप चांगला राहील. उत्तरार्धात थोडंसं त्यांना त्रास होण्याची शक्यता. पुढचं नाव उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेंची धनुरास आहे, आणि धनुराशीसाठी सुद्धा येणारं पहिलं 6 महिने जे आहेत हे खूप चांगले आहेत, कारण त्यांच्या राशीस्वामीची त्यांच्यावरती दृष्टी आहे. मात्र त्याच्यानंतर म्हणजे उत्तरार्धामध्ये जसं गुरुचं भ्रमण कर्केतनं होईल की त्यांची एक म्हणजे दर्जा फिक्स होईल कुठेतरी, अशा रीतीने त्यांचं काहीतरी काम होईल. आणि त्याच्या म्हणजे उत्तरार्धातला जो काळ आहे या वर्षीचा हा त्यांच्यासाठी खूप चांगला राहील. पुढचं नाव उपमुख्यमंत्री अजित पवार. आता अजित पवारांची सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे जी रास आहे ती कुंभ रास आहे. तर कुंभ राशीसाठी सुद्धा सध्या दिवस खूप चांगले आहेत. त्यांनाही ह्या पूर्वार्धामध्ये दैवाची साथ खूप चांगली लाभेल. उत्तरार्धात मात्र काही अडचणींना त्यांना तोंड द्यावं लागेल. राज्यातल्या राजकारणातलं आणखी एक महत्त्वाचं नाव उद्धव ठाकरे. त्यांची सिंह रास आहे, आणि सिंह राशीसाठी हा पहिली तिमाही तर खूप चांगली जाणार आहे, पण त्याच्यानंतर मात्र काही समस्या त्यांच्यासाठी उभ्या राहतील. आणखी एक नाव राज ठाकरे. राज ठाकरेंची सुद्धा वृश्चिक नाही, त्यांची मकर रास आहे, आणि मकर राशीसाठी काही साहस पराक्रम ते करायला जात आहेत, पण त्याच्यात यश कितपत मिळेल या पहिल्या पूर्वार्धात तर नक्की यश मिळणार नाही, पण उत्तरार्धात मात्र काही बऱ्या प्रमाणात त्यांना यश मिळू शकेल. आता या यादीतलं आपल्यासाठीच एक शेवटचं नाव, महत्त्वाचं नाव राजकारणातलं शरद पवार. शरद पवारांची बघितली तर त्यांची मेष रास आहे, आणि सध्या मेषेला 7.5 सुरू आहे, त्यामुळे त्यांना बराचसा त्रास होतोय. त्यांच्या म्हणजे लोकप्रियता म्हणा किंवा एक लोकांचा असलेला त्यांना जो सपोर्ट आहे हा सुद्धा 7.5च्या दरम्यान, जेव्हा 7.5 म्हणजे सुरू झाली तेव्हापासूनच त्याला तो जाणवतोय त्यांच्या कुंडलीच्या दृष्टीने बघितलं तर. आणि हा त्रास जो आहे तो 2027च्या दरम्यान, जून 27च्या दरम्यान त्यांना बराचसा काही ना काहीतरी प्रॉब्लेम समस्या उद्भवतील, त्या जास्त करून शारीरिक राहतील असं पत्रिकेवरनं तरी दिसतंय.
तर एकंदरीत 12 राशींसंदर्भातलं मार्गदर्शन, त्याचबरोबर भारताचं, महाराष्ट्राचं ग्रहमान नेमकं कसं असेल आणि काही राजकीय नेत्यांच्या सुद्धा 2026 वर्षाच्या संदर्भानं सुद्धा ग्रहमानाच्या हिशोबात काय नेमक्या गोष्टी घडू शकतात हे सुद्धा आपण जाणून घेतलं. इतकं सविस्तरपणे तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. आज तुम्ही इथं आलात, तुमचा बहुमूल्य वेळ आम्हाला दिलात, यासाठी भावे गुरुजी तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. आणि यासह 2026 साठीचं स्वागत करण्यासाठीचं ग्रहमानाची दिशा नेमकी कशी असेल हे सांगणारा हा जो विशेष प्रयत्न जय महाराष्ट्रानं केलेला होता, ते या विशेष कार्यक्रमामध्ये, विशेष उपक्रमामध्ये मी आता इथंच थांबते. बघत रहा जय महाराष्ट्र.